सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज श्रावणातला शेवटचा सोमवार। तुम्ही ज्या वेळेला मंदिरात जाल त्यावेळेला तुम्हाला काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत। आज पूर्ण दिवसात तुम्हाला ज्या पण कुठल्या सेवा करायच्या असतील त्या तुम्ही सेवा करू शकतात, परंतु तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात तुम्ही ज्या वेळेला शिव अभिषेक करायला जाणार आहात त्यावेळेला तुमच्या सर्व पापाची मुक्ती तुम्हाला मिळण्यासाठी, सर्व पापांतून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला एका तांब्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे। कळत नकळत आपल्याकडून पाप होत असतात, तर ह्या पापाची मुक्ती आजच्या दिवशी आपल्याला नक्कीच मिळणार आहे। आपल्याला एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि बघा, तीळ तीळ हे आरोग्यदायी आहेत, तर हे काळ्या रंगाचे तीळ अगदी चिमूटभर आपल्याला त्या तांब्याभर पाण्यात घालायचे आहेत। त्यानंतर सफेद फुलं आणि थोडीशे बिल्वपत्र जे अख्खे असतील असे घेऊन आपल्याला चप्पल न घालता भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुमच्याकडून काही कळत नकळत जे काही पाप झाले असतील ते पाप दूर करण्यासाठी मी हा अभिषेक करतो असं म्हणत किंवा प्रार्थना करत, ओम नमः शिवाय प्रार्थना करत तुम्हाला मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर प्रार्थना करायची, कळत नकळत माझ्याकडून जे काही पाप झाले असतील ते पाप दूर करण्यासाठी मी हा अभिषेक केलेला आहे, तर हा अभिषेक स्वीकार करावा, भगवान शंकरांना अशी प्रार्थना करावी। आता बघा, दुसरा उपाय कुठला? तुमच्या घरात नेहमी प्राप्तलक्ष्मी स्थिर नसते किंवा तुम्ही एखाद्या व्यवसायात प्रयत्न करतात परंतु तुम्हाला त्याच्यात अपयश मिळत असेल किंवा प्राप्तलक्ष्मी स्थिर नसेल किंवा जे पण काही तुम्ही पैशांसाठी करत असाल त्यात तुम्हाला यश मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे? ज्या वेळेला तुम्ही कधीही सकाळ ते संध्याकाळपासून पर्यंत कधीही मंदिरात जाल त्यावेळेला तुम्हाला पांढरे फुलं आणि बिल्वपत्र तर घेऊन जायचंच आहे, परंतु धुत्र्याची जर का फुलं कुठे मिळाली तर ती सुद्धा तुम्हाला न्यायची आहेत। अगदीच नाही मिळाली तर बघा, तिथेच कुणी ना कुणीतरी वाहिलेली धुत्र्याची फुलं किंवा फळं तिथे नक्कीच असतात। तुम्ही तिथे जायचं, तुम्हाला जशी पूजा करायची आहे विधिवत तशी तुम्ही करू शकता आणि त्यानंतर ती जिकडे फुलं असतील किंवा फळं असतील तरीही, तर तुम्ही तिकडची फळं किंवा फुलं जितकी तुम्हाला मिळतील 1-2 तितकी तुम्ही घरी आणा। घरी आणल्याच्या नंतर ही तुम्हाला फळ किंवा फूल जे पण काही तुम्ही आणणार आहात ते आणल्याच्या नंतर तुम्हाला एका लाल कपड्यात बांधायचं आहे आणि जिथे तुम्ही पैसे किंवा तुम्ही कुठे तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या ठिकाणी कुठे गल्ला असेल तर तिथे हे फूल ठेवायचं आहे बांधून लाल कपड्यात आणि शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की हे जे फूल आणलेलं आहे हे फूल माझ्या घरात सुद्धा असं फुलासारखं माझं घर फुलणार आहे, म्हणजे भरपूर धनसमृद्धी सुखसमृद्धी येणार आहे आणि भरपूर सारे मार्ग पैसे कमवण्यासाठी मोकळे होणार आहेत। त्यामुळे मी हे फूल आणलेले आहे, मला तुमचे आशीर्वाद हवे आहे आणि असे प्रार्थना करत तुम्ही हे फूल बांधून ठेवा जिथे कुठे पैसे ठेवत असतील तिथे। आता बघा, संध्याकाळच्या वेळेला तिसरा उपाय सांगते। संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही मंदिरात जाल त्यावेळेला बघा, तुम्हाला थोडंसं दही घेऊन जायचं आहे आणि ह्या दह्याचा अभिषेक तुम्हाला तिथे जाऊन करायचा आहे। पहिले पाण्याचा अभिषेक करा, त्यानंतर दह्याचा अभिषेक करा, पुन्हा पाण्याचा अभिषेक करा। अशा पद्धतीने या वस्तूंचे अभिषेक केल्याने बघा, वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळ्या सर्व धान्यांचे आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करत असतो। ह्याने काय होतं तर आपल्या घरात धनधान्याची कधीही कमतरता होत नाही। आपण केलेल्या कळत नकळत चुकांचे तिथे जाऊन आपण नक्कीच चूक झालेल्या असतील तर त्या चुका किंवा पाप नष्ट करण्याचे उपाय किंवा सेवा आपण केल्याने त्या दिवशी नक्कीच आपल्याला योग्य फळ प्राप्ती होत असते। आता भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेले जलसुद्धा आपल्याला अगदी काहीच जमलं नाही तर जलाभिषेक तरी नक्कीच करायचा आहे। अशा प्रकारच्या प्रत्येक सोमवारी आपण पूजा केलेली आहे। आजचा शेवटचा श्रावणातला सोमवार आहे। आज अगदी न चुकता काही उपाय आणि सेवा तुम्हाला करायच्या आहेत। पूर्ण दिवस शिवशंकरांची तुम्हाला कुठलीही सेवा किंवा कुठलाही मंत्र येत असेल तर तो पूर्ण दिवस तुम्ही नक्कीच मंत्र किंवा सेवा करा। तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटले मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।